संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि मोदींचं सरकारबद्दल अत्यंत विश्वास लोकांना आहे। मोदीजींनी गॅरंटी दिली आहे आत्मनिर्भर भारताची, विकसित भारताची, आणि पुढच्या 5 वर्षात जगातला बलशाली देश भारत होईल अशी गॅरंटी मोदीजींनी देशाला दिली आहे। आणि त्यामुळेच संपूर्ण देशभर मोदीजींच्या नावाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येईल, मोदींचं सरकार येईल असंच देशभर वातावरण आहे। आणि त्यामुळे सर्वीकडेच नारे लागतात आहे। राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदीजींचेच नारे त्यांना दिसतील, कारण 10 वर्षात त्यांनी देश बदलवला आहे, मोदीजींनी देश बदलला आहे। गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण मोदीजींनी केलं आहे। त्यामुळे मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये जनता मोदींच्या पाठीशी आहे। भाजप पुन्हा एकदा राष्ट्रवादी पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे। पश्चिम महाराष्ट्रातला पवारांच्या जवळचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। मोदीजींच्या गॅरंटी जी आहे आणि मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करत आहेत। काही तयारीत आहे, काही तयारी करणार आहेत, तो करत आहेत। तर मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे, पण कधीही काही होऊ शकतं। मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ शकतं। जयंत पाटलांकडे इशारा आहे। हा जो प्रश्न होता तो जयंत पाटलांसाठी होता, नाही, तुमच्याशी काही संपर्क झाला का? ते आले तर तुम्ही पक्षात घ्यायला तयार आहे का? जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही। त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे, ना माझ्याशी बोलले आहे। मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं, पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता, मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। पण आमच्याकडे आमच्या विचारावर, आमच्या विचारधारेवर, आमच्या पक्षामध्ये जी काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं। आणि त्याकरता कुणी आलं तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊ। तुम्ही म्हणता की तुमच्याशी संपर्क नाही झाला, पण तुमचे वरिष्ठ आहेत किंवा इतर दिल्लीचे नेत्यांशी संपर्क होऊन किंवा भाजपच्या संपर्कात नाही असं तुम्ही नाकारणार का? नाही, मला याबद्दलची कुठलीही माहिती नाही। कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं मी काही बोलणार नाही। जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही, पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही। तुम्ही म्हणजे भाजपचे दुपट्टे नेहमीच तयार आहे इनकमिंगवाल्यांसाठी, तुम्ही वारंवार बोलत असता। भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी विविध मतदारसंघामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये चलबिचल आहे, असंतोष म्हणणार नाही, मात्र चलबिचल नक्कीच आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे। देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, आत्मनिर्भर भारताकरता, विकसित भारताकरता आणि या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी आमच्या पक्षात आलं तरी आमचे कार्यकर्ते कधी डिस्टर्ब होत नाही, कारण आमचे नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रप्रथम या भूमिकेकरता काम करतात। आणि त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थोडी इन्सिक्युरिटी झाली तरी तो कार्यकर्ता समजून घेतो आणि पुन्हा कामाला लागतो। त्यामुळं फार काही आमच्याकडे असंतोष होत नाही। आमचा पक्ष हा एक विचारधारेने चालणारा पक्ष आहे, त्यामुळं फार काही चिंता करण्याची फार गरज नाही आहे। विजय वडेट्टीवार कायदा सुव्यवस्था सांभाळता येणार नाही, पोलिसही माझा काही बिघडू शकत नाही असं नितेश राणेंनी म्हटलं। नितेश राणे काय बोलले मी तपासून बघेल। विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास इच्छुक आहे, कुठेतरी भाजपच्या वाटेवर असल्याची मध्यंतरी चर्चा होती। मी आताच सांगितलं की मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता जे तयार आहेत त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे, पण विजय वडेट्टीवारजींनी अजून कुठलाही संपर्क केला नाही। शिरूर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमोरासमोर येण्याची शक्यता आढळराव पाटलांनी म्हटलेलं की तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे, राष्ट्रवादीनं त्यात तोडफोड करू नाही। आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे हे 3 नेते बसतील तेव्हा जे काही जागेचं वाटप होईल ती जागा वाटप झाल्यानंतर
जी जागा ज्यांना मिळेल ती निवडून आणणे आमची प्रायोरिटी आहे. कोणती जागा कुणाला मिळेल अजून ठरलं नाही. उद्या विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. मराठ्यांसाठी कायदा सुद्धा होणार आरक्षण. आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचं त्यांनी शपथ घेतली होती. तर मला वाटतं उद्या जे अधिवेशन आहे यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल आणि असं आरक्षण देईल की पुन्हा एकदा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही किंवा जे काही आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलनं कमी होतील असं मला वाटतं. साताऱ्यातून शरद पवार गटाकडून जे आहे श्रीनिवास पाटील लढणार आहे. कुठेतरी भाजपकडून जे उमेदवार म्हणून उदयनराजेंना दिली जाईल अशी चर्चा आहे. अजून जागा वाटपच झालं नाही आहे. कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे. त्यामुळे उमेदवाराची चर्चाच नाही आहे. त्यामुळे कपोलकल्पित बातम्या सुरू आहे. उदयनराजेंनी इच्छाही व्यक्त केली आहे. उदयनराजेंनी इच्छा आणि माझा बॉस भविष्यात एकच असेल त्यांची ही संकेत होते त्यांच्याकडून. नाही, नितेश राणेंनी काय ट्विट केलं याबद्दल मी बोलणं योग्य नाही. पण अजूनही काही कुठेही असा विजय वडेट्टीवारजी किंवा जयंत पाटीलजी यांच्याबद्दल कुठेही आमच्याकडे असा पक्षात संपर्क नाही आहे. पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही. रोज राजकारण बदलत असतं, रोज विचार बदलत असतात लोकांचे आणि त्यामुळं मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कोणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे. उदयनराजेंनी इच्छा व्यक्त केली आहे. जर जागा मिळाल्या म्हणजे तिकीट मिळालंच मी लढण्यासाठी. मी सांगितलं की अजून जागा वाटप व्हायचं आहे. उमेदवाराचा प्रश्न येत नाही. जागा वाटप झाल्यावर उमेदवारीचा प्रश्न येईल. शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून का फिरू नये, घरात बसून फेसबुकवर राहण्यापेक्षा हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरावं असं मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे काय बोलले आणि उद्धव ठाकरे काय बोलले यात मी काही पडणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.